हाय, नमस्ते, गुड आफ्टरनून. दुपारची जरा झोप करायला घरातल्याने फोन केला शेतातून. ये जरा घर शेतात काम आहे जरा. तसंच डोळं पुसत 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 उठलो आणि आत्ता म्हटलं जायला पाहिजे शेताकडे. तर काही इलाज नाही, शेताकडे जायचं म्हटलं त्यात एक जरासं इकडे तिकडे बघितलं, कणीस गावले जरा. कारण का पोटाला आधार लावल्याशिवाय काय फायदा नाही. पोटाला आधार लावला जरा, चांगला झणझणीत कणीस होतं उकडलेलं खाल्लं. तर जरा विचार करला तर शेतात गेले की काम लागणारच आहे चांगले. तर म्हटलं देऊ अनेक एक एक म्हणत 2 कणसं दिली, झाडून खाली बुक्का उडीला. शेतात येऊन बघतोय तर काय घरातल्याने अर्धा मक्का कापून ठेवलेला. ते आता जरासा हातभार लावला, अर्ध्या तासात सगळा मक्का कापून वावरात टाकलाय का. कारण का हा जरा वाळवायला लागतोय. कारण का याला अजून कणस धरायला नव्हते, काय नाही, कवळा होता. कारण का मसरासने जनावरांसनी घातला भेटला तर मग अवघडच आहे. शी बघा इकडे ढीग मारून ठेवला लागवडीचा. हे माझ्यामध्ये घरातल्याने माझ्या वाटणीलाच ठेवला काय माहीत. आता हे सगळा हे करायचं, मिक्स करायचं आणि ह्या कडसने त्या कडेला टाकायचा. हे बघा, या कडसने त्या कडेला टाकायचा. जीवावर आले. जे घरातले कसे आहेत, सकाळचं काम दाखवत नाहीत, कारण दुपारी अचानक बोलवलं की नाही काय मग काय खऱ्यातल्या गोष्ट नसते. चला असू दे, आपलं जाय म्हटलं आता टाकायला लागणारच आहे. तर हे मिक्स करायचं होतं, पुढे मिक्स करायचं होतं. हे बैलगाडा बघा, बैलांचा बारका बैलगाडा आहे. हे माद्याचे मामा आहेत आमच्या इथे अवताला आल्यात. कारण का आमच्या इथं कुठं गावात गावानच म्हटलं आता माद्याचे करूया. हे बघा त्यांची नांगर आहे, याच्यावर उभारायला लय म्हणजे आम्ही लहानपणी उभारलो होतो. हे बघा मक्का असं वाळवट टाकायचं म्हणजे आणि 4-5 दिवसांनी मसरासनी बैलासनी कुणाला पण चालतो घालायला, आपल्याला नाही काय जनावरासनी. हे बघा कसं आहे, निवांतपैकी खायल्यात. कारण का आता यांची दुपारची सुट्टी झाली. मग काय देत्यात चाळण खाऊन निवांत झोपत्यात. हे बघा मित्रांनो, काय कसं आहे, हे आता एक खत आणले, सगळं मिक्स करावं लागते. मिक्स करून मग टाकायचं आहे. कारण का हे वेगवेगळं प्रकारचं आहे. जरा मिक्स करायचं म्हणजे ते काय उसाचं आहे त्याच्या. माझं सांगायचं व्हिडिओ जरासं स्पीड वाढवलं आहे, कारण का लगेच होण्यासाठी. कारण का एवढं मिक्स करायचं म्हटलं तर कमीत कमी अर्धा तासभर पाहिजेत. आणि ते गोनपाडचे एक ते हे असते शिलाई मशीन केलेले, ते काय सुटत नाही काय केलं तरी. काय आता खुरप्यान कापलं बिपलं. हे बघा मित्रांनो, ते बैलवाला मामा आहेत ते बघा, त्यांचं ते काय ते मातीवर चढवायची उसाला असं बोध तयार करायचा, त्याचा जुगाड आहे त्यांचा. कारण का जुन्या काळातले बैलांचा ते जुगाड होता तो. कारण का आत्ता सगळीकडे ट्रॅक्टर वगैरे आले, ते छोटे छोटे ट्रॅक्टर,
त्यांना लोटर बिटर म्हणतात. कारण ते बैलांचंच काम भारी होतो. माती वगैरे त्यांना फुल चढते. त्यांचं ते जुगाड कसं आहे बघा, ते पेटाच्या काट्या वगैरे बांधणे दुरीन, मग ती नंतर माती लावत 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 जाणे. हे बघा मित्रांनो, तो मग अशी बैलवाल्या मामान जुगाड केलता तो कसा भारी कसं वाटते हो, बारून निवांत वाढ की वाढ. तर बघा दोन्हीवर 2 बैल चालते, 12 नसतं साईडला माती चढते, विशेष नाही. आणि काय पाहिजे. कसा वाटला आजचा ब्लॉग? चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि काही नवीन नवीन असेच ब्लॉग आणू गावाकडचे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.